काय तुमच्या घरात सुद्धा मेथीची भाजी खात नाही? मेथीची भाजी खाणे आरोग्यासाठी जेवढे चांगले तेवढेच ती न खाणारे सुद्धा जास्त असतात. तर चला मग आज आपण मेथीच्या भाजीची एक अशी रेसिपी पाहणार आहोत जी पाहता क्षणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मेथीची भाजी बनविण्यासाठी येथे मी मेथीला स्वच्छ निवडून घेतली आहे. आता आपण ही मेथी स्वच्छ धुवून घेणार आहोत. मेथी स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आपण ही मेथी बारीक अशी कट करून घेणार आहोत. मेथी कट करताना एकदम बारीक अशी कट करून घ्यायची, म्हणजे खाणाऱ्यांना कळणारसुद्धा नाही की आपण मेथीची भाजी खात आहे. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण मेथी कट करून घेऊ. संपूर्ण मेथीची भाजी कट करून झाल्यानंतर आता आपण भाजी बनवण्यास घेऊ. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून जिरे, 7 ते 8 बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या, एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा. आता आपण या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ. याआधीसुद्धा मी मेथीच्या भाजीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण या टोमॅटोला छान असा मऊसूतपणा येईपर्यंत तळून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपला टोमॅटो छान असा मऊसूत तळला गेला आहे. आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या मसाल्यांना 1 ते 2 मिनिटांकरता चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपल्या मसाल्यांना छान असे तेल सुटले आहे. आता आपण यामध्ये कट करून घेतलेली सर्व मेथी टाकून घेणार आहोत. मेथी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या भाजीवर झाकण न ठेवता ही भाजी शिजवून घेणार आहोत. 4 ते 5 मिनिटांनंतर आता आपली मेथीची भाजी चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे. आता आपण या भाजीमध्ये चवीपुरते मीठ व 1 टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहोत. मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचे कूट व मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. कोणत्याही प्रकारची पालेभाजी करताना मिठाचा वापर सर्वात शेवटी करावा, कारण पालेभाजी शिजल्यानंतर कमी प्रमाणात होते व मिठाचा अंदाज चुकत नाही. आता आपण 2 मिनिटांपर्यंत ही भाजी अजून चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. 2 मिनिटांनंतर आता आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे. गरमागरम अशी आपली मेथीची भाजी बनवून तयार आहे. न खाणारे सुद्धा आवडीने खातील अशी मेथीची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.